सांगली जिल्ह्यातील अजित पवार गट हा सत्तेशिवाय जगूच शकत नाही हे तर वास्तव आहेच. पण अजित पवार गटाचे नेते भाजपच्या आमिषांना भुलतात हे सुद्धा विदारक वास्तव आहे. अजित पवार गटाचे नेते अजितराव घोरपडे आणि माजी खासदार संजय काका पाटील यांनी कायम राजकारणात कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला मत द्या म्हणून सांगायचं, विधानसभा निवडणुकीत भाजपला मत द्या म्हणून सांगायचं, पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीत मिरज तालुक्यात भाजप विरोधात लढायचं, त्याचवेळी कवठेमहांकाळ तालुक्यात भाजपला सोबत घेऊन लढायचं. हे अजितराव घोरपड्यांचे सोयीचे राजकारण त्यांना राजकारणाच्या विश्वातून हद्दपार करणार काय, असा प्रश्न निर्माण झालाय. अजितराव घोरपडे यांचे खरे रूप काय हेच मतदारांना कळेना झाले आहे. घोरपड्यांची राजकारणात मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष निवड ही एक चांगली संधी चालून आलेली आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत निधन पावलेल्या अजित पवार यांच्या नावावरती खपवून मिरज पॅटर्नने महापालिकेत भाजपबरोबर सोयरीक केली. तोच कित्ता संजय काका आणि घोरपडे गिरवतात काय, याबाबत उत्सुकता ताणलेली आहे. दुर्दैवाने तसं झालं तर या दोघाही नेत्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. 61 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत 50 जागा लढवून भाजपला अवघ्या 16 जागा मिळालेल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला आहे. जनादेश हा भाजप विरोधात गेलेला असतानाही जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जनादेशानुसार शरद पवार गट, काँग्रेस, शिंदे सेना, अजित पवार गट हे एकत्रितपणे बहुमतापेक्षा जास्त म्हणजे जवळपास 41च्या वर जातात. यामध्ये अजित पवार गट भाजपसोबत गेला तरी भाजपचं बहुमत होत नाही. शिवसेना शिंदे गट संपूर्ण भाजपमध्ये जाणार नाही. शिवसेना शिंदे गट अजित पवार गटात काँग्रेसने बरेच उमेदवार उभा केलेले आहेत. ते भाजपमध्ये जाण्याची सुतराम शक्यता नाही. समजा सत्तेच्या हव्यासापोटी तसं घडलंच तर त्या जिल्हा परिषद सदस्यांचे मतदारसंघात ताठ मानेने फिरणे मुश्किल होईल.